त्यामुळे माझा आवाज बसलाय. यतीन जाधव, सौ युक्ता यतीन जाधव यांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय प्लीज. मजेचा भाग आहे, एन्जॉय केलं जाते इथे. तो भगवा माफ करा, पिंक कलरचा जो पडदा आहे त्या पडद्याच्या पलीकडे सर्वांनीच थांबा. प्रेक्षक राजे त्या पिंक पडद्याच्या आतमध्ये आहेत, लक्षात घ्या. जो कट आहे पिंक पडद्याचा त्याच्या बाहेरच आपण थांबायचं आहे आणि त्या पडद्यावर कोणी पाय देऊन तिथे बसू नका. नम्र विनंती आहे, प्लीज पडद्याच्या पलीकडे जा, जेणेकरून बाउंड्री लाईन आणि क्षेत्ररक्षक कोण आहे हे सुद्धा पंचांना माहिती पडेल. त्याकरता सपोर्ट करा, सर्वांनी सपोर्ट करा, सहकार्य करा. स्ट्रायकिंग कडे संतोष जाधव होतोय. सध्या संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत या स्पर्धेला तुम्ही बघतायत आणि कार्यकारिणीमध्ये खजिनदार या पदावर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आता एक धाव पळून पूर्ण केली आणि त्यांच्या सोबतच आपण बघतायत जगदीश वनमाळी, चांगले जुने जाणते खेळाडू आहेत. लेजंड लेजंड हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपर शपथ झाले. चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये पाठवून दिलंय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धावा मिळतील 4. RPL चौकार. माहिती देतील आपल्याला बॉलरचे. उमेश, एकाच इन कडून हा मॅच होणार आहे, एकाच इन कडून एक गोलंदाजी होईल. पंच सुद्धा त्या ठिकाणी दक्ष आहेत. 4 षटकांचा मॅच होतोय, 4 षटकांचा मॅच होतोय. उमेशजी तयार, समोर उजव्या हाताचे बॅटर आहेत. हो, एक वेगळा फटका खेळायचा होता त्यांना, जास्त उसळी पहिल्या मागली. 1-2 ओव्हर, एक वॉर्निंग मिळते गोलंदाजाला, एक वॉर्निंग मिळाली आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 7. आता क्रिकेटमध्ये वय आडवं येत नाही. बघा ना, 5 मार्च 2025 साली एक खेळाडू असा होता ज्यांनी वयाच्या 62 वर्ष आणि 145 दिवस असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तो खेळाडू होता फॉल्कलँड आयलंड या संघाचा आणि प्रतिस्पर्धी संघ होता कोस्टारिका. अँड्रू ब्राउनली. म्हणजेच काय फिटनेस असेल त्याचा. आपल्या ह्या वयामध्ये आपल्याला गुडघ्यांचा त्रास होतोय, 25 मध्ये आपल्याला गुडघ्यांचा त्रास होतोय, कमरेचा त्रास होतोय आणि तो खेळाडू 62व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरतोय. इथे चांगला फटका बॅटरच्या बॅट मधून, मिळतील धावा 4. शानदार स्ट्रोक, खेचलाय चौकार. तारप्याचं सुद्धा गीत लागलंच पाहिजे. खरोखरच अभिमान वाटतोय. 26 जानेवारी 2026 साली पालघर जिल्ह्यातील मालवंडे, म्हणजेच आपण बघितलं तर जव्हार तालुक्यातील पालवंडे गावातील नामवंत व्यक्तिमत्व म्हणजेच भिकल्या लाडका धिंडा यांना वयाच्या 92व्या वर्षी पद्मश्री हा पुरस्कार मिळतोय. भारतातील सर्वोच्च 4था पुरस्कार आहे आणि 150 वर्षाची परंपरा तारपा वादनाची त्यांची आपण बघितली होती. जवळजवळ 10 ते 12 वर्षाच्या असताना ते जंगलामध्ये गुरे चारण्याचं काम करायचं आणि अशातच त्यांनी ती कला अवगत केली होती. आज त्या कलेचा सन्मान हा भारत देशाने केलाय, संपूर्ण जगाने केलाय. कारण पद्मश्री हा पुरस्कार भिकल्या लाडका धिंडा यांना 26 जानेवारी 2026 साली मिळाला. प्राऊड फील होतोय. आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव कुठेतरी पुढे येतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये सरळ बॅटने खेळत असताना बॅटरला तुम्ही बघतायत रॉयल लेजंड फिल्डिंग करतोय, गोल्डन लेजंड बॅटिंग करतोय आणि गोल्डन लेजंड टीमची धावसंख्या झाली आहे 12. दीपक संख्ये सर समोर आपल्याला काही वेळानंतर दिसतील. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचतीलच. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटर संतोष जाधव ना. हा डॉट बॉल 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्ही बघताय ते म्हणजेच 12 आहे. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर आहेत. संचाबद्दल सुद्धा आपण माहिती देणार आहोत.
हाफ ट्रॅकर डाऊन द लेग, डावे इष्टे सोडून जाणारा हा चेंडू आहे, परंतु बघूया पंचांच्या नजरेमध्ये हा चेंडू नेमका कसा आहे. लेग बाईचा इशारा, पायावर चेंडू आदळलाय. एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅच आपण या ठिकाणी बघतोय या दोन लेजंड मध्ये. हलक्या हाताने कळून काढला मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नव्हता. एकच धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. परंतु ही 11 जणांची जी टीम आहे ना बॅटिंग करणाऱ्या गोल्डन लेजंडची, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्वात जवान म्हणजेच बाळकृष्ण जाधव साहेब दिसतात. यंग, सर्वात वरिष्ठ म्हणजेच वयाने सुद्धा जास्त असलेले, परंतु वय वाटत नाही त्यांचं. 66 वर्ष उलटली तरी अजूनही देह एसटी खूप सुंदर आहे, खूप सुंदरता दिसतं. आणि अशा व्यक्तीला मी काही वेळपूर्वीच बघितलं. मॅच कडे वळत असताना नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया. 5 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकर 15 गोल्डन लेजंड्स या टीमची. एक वेगळा दिलशान स्कूपचा फटका खेळताना बॅटरला आपण बघितलं. चेंडू जातो फाईन लेग रिझन मध्ये, सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. RPL चौकार. दोन षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर गोल्डन लेजंड्स टीमची धावसंख्या आहे बिनबाद 19. 4 षटकांचा मॅच होतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 19 धाबा. बरेचसे कॅप्स आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. पनामा कॅप सुद्धा पाहायला मिळत आहेत, ज्याच्यापासून आपल्याला रक्षण मिळतं, उन्हापासून बचाव होत असतं. परंतु आणखीन एक कॅप मला आठवली एका खेळाडूची, कारण 30 नोव्हेंबर 2012 साली आपण एका खेळाडूला बघितला. डीन एल्गर, साऊथ आफ्रिकन खेळाडू होता. त्यांनी तो डेब्यू केला होता, परंतु डेब्यू मॅच जी त्यांनी परिधान केली होती ना, परंतु तीच मॅच त्यांनी शेवटचा सामना खेळताना सुद्धा परिधान केली. 3 जानेवारी 2024 साली केपटाऊन येथे भारताविरुद्ध सामना खेळत असताना त्यांनी तीच कॅप परिधान करताना तो शेवटचा मॅच खेळला. म्हणजेच एक खेळाडू 11 ते 11.5 वर्ष एखादी कॅप कसा सांभाळू शकतो, हे प्रश्न कुठेतरी निर्माण होत आहेत. काही आवडत्या कॅप असतात त्या खेळाडूंच्या. इथे आता मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळताना दिसत आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या पत्नीच्या स्वागतासाठी हा चौकार ठोकलाय. 4 धाबा, 4 रन्स. चंदन का गोल्डन लेजंड्स वर्सेस रॉयल लेजंड्स या दोन टीम दरम्यान पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार.
हाफ ट्रॅकर स्कोअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कसरत करतायत चेंडू अडवण्याकरता. चेंडू थांबवला गेलाय. 2 धाव मिळतील जगदीश वनमाई या बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 27 धाबा. जगदीश वनमाई 2 चौकाराच्या मदतीनं आतापर्यंत 13 वर खेळत आहेत आणि 2 चौकाराच्या मदतीने संतोष जाधव 11 वर खेळत आहेत. डाऊन द लेग आहे की नाही बघणार आहोत, परंतु 1 धाव बॅटर पूर्ण करतायत आणि ह्याच बरोबर पंचांचा बाईचा इशारा. मिडल अँड लेग स्टंप पूर्ण चेंडू गेला असावा. 1 धाव मिळाली. 1 अतिरिक्त धाब्याची धावसंख्या 28. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3ऱ्या षटकातील एक शेवटचा बॉल चिरअप करायला पाहिजे, कारण ऊर्जा अजूनही या खेळाडूंमध्ये आहे. 45+ क्रिकेटर. डाऊन द लेग डाबेष्ट सोडून जाणारा बॉल आहे. बॅटरने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात त्या 29 धाबा. चांगली सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या गोल्डन लेजंड्स टीमची. रॉयल लेजंड्स टीमला विकेटचा शोध घ्यावा लागेल, डब्ल्यू शोधावा लागेल. हुक केलं चेंडूला संतोष जाधवने. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. खराब क्षेत्ररक्षण आणि फायदा उचलताना 2 धावा ते पळून पूर्ण करतायत. जीवनामध्ये सुद्धा अशीच धावपळ असते एखाद्या पुरुषाची, कारण पुरुष म्हटलं तर भरपूर मेहनत करत असतात. स्त्री म्हटलं ते सुद्धा मेहनत करत असत आणि स्त्रीमुळेच आपलं अस्तित्व आहे. मरणाच्या अनेक वाटा, जन्माची एकच वाट, ती म्हणजे आई. आणि तिचा सन्मान तुम्ही आम्ही प्रत्येकानेच केला पाहिजे. मॅच कडे वळत असताना 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गोल्डन लेजंड्स टीमची धावसंख्या 31. शेवटच्या 6 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 6 बॉल टू गो. दरम्यान उपस्थितांना आम्ही इथे आवर्जून सांगू इच्छितो की पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर श्री हेमंत विष्णू सावरा यांचं आज संध्याकाळी आपल्या स्पर्धेसाठी इथे आगमन होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू. धन्यवाद. बघितलं तर आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे सुद्धा आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी बघायला मिळतील. मॅच कडे वळत असताना वाईट बॉलचा इशारा. नवीन गोलंदाज बघूया कोण आलेत आता. तुषार आम्हाला माहिती देतील. ऑन साइडला कोण काढला जातो चेंडूला. चांगलं मला वाटतं क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉल सुद्धा खेळत असावे हे खेळाडू रॉयल लेजंड्स टीमचे. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 34. प्रमोद चांगले संघ मालक सुद्धा आपल्याला खेळताना दिसत या स्पर्धेत. हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग रिजन मध्ये. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. चौकार. जायचं आहे. बघूया आपण आता चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली आता 38 वर. बिन बाद नाबाद 38 सीट अँकर रोल अदा करत आहेत. म्यूट कर. तो आता मॅच कडे पहिला धक्का लागलाय आणि खूप चांगलं काम करत जगदीश वनमाळी बाद झालेत. 3 चौकाराच्या मदतीनं त्यांनी 19 धाबांचं योगदान दिलं. 3 चौकार खेचले. चांगला स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. खुश असेल त्यांचे इतर खेळाडू, जुने जाणते खेळाडू जगदीश वनमाळी यांची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. वेल प्लेड. नवीन बॅटर आता खेळण्याकरता गेलेत. बालकृष्ण जाधव गेलेत. क्या बात है. उम्र 55 की दिल 55 का. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना दिसलेत. वाईट बॉलचा इशारा.
बॅट बघितलं त्याने चेंडू सोडून दिला. चांगला फिटनेस आहे या व्यक्तीचा, कारण शरीर पाहिल्यानंतर वय वाटत नाही की त्यांचं वय इतकं आहे. वरिष्ठ खेळाडू आहेत, चांगला फिटनेस बाळकृष्ण जाधव यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. बावडा क्रिकेट मैदान गाजवणारे खेळाडू आहेत. कॉलनीपाडा येथून ते बिलॉंग करतात. हाफ ट्रेकर चेंडू होता, ईशान ठेकन. बाळकृष्ण जाधव सांगतात की मी क्रिकेट खेळलोय, परंतु माझ्यातला प्रामाणिकपणा कधी कमी झाला नाही. इशारा येण्याआधी त्याने बोट आकाशाकडे उंचावलंय. यस, मी आउट आहे. विकेटचं पतन, दुसरा धक्का, 2 धन्यवाद. 39 या धाबा. पुढील होणारा जो सामना आहे तो डीपी लायन्स वरोर आणि आई एकविरा 11 उमरोळी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस जवळ यायचं आहे. धन्यवाद. 39 धाबा झालेत आणि मला वाटते आता ह्या इनिंग मधला 2 चेंडू शिल्लक आहेत. यश तामोरे चांगला लेखाचोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि असे गुणलेखक असल्यानंतर आम्हाला समालोचन करणं अगदी इझी जातोय. सुले मिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं, परंतु सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं. ऑन हॅट्रिक, ओहो, थोडक्यात वाचलाय. डॉट बॉल. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धाबा गोल्डन लेजेंड्स टीमच्या. आणि आता शेवटचा बॉल असेल. समोर उजव्या हाताचे बॅटर आहेत. बॅटर कोण आहेत ते आपण जाणून घेऊया. संतोषजी, बॅटर कोण आहेत? ओहो, ड्रॉप केलंय, झेल ड्रॉप केलंय. एक धाव मिळाली नवीन आलेल्या बॅटरला आणि अशा रीतीने पहिला डाव संपलाय. प्रथम फलंदाजी करताना धाव फळकावर धाबा लागल्या जातात गोल्डन लेजंड्स टीमच्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धाबा आणि 41 धाबांचं टार्गेट. पाहिजे जातो त्या वनमाळी साहेब तुम्हाला बघायला मिळतात. त्या वनमाळी साहेबाकडे जा. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेलं की राजेश जाधव साहेब आहेत बावडाचे, त्यांच्याकडे जा. अशा माहिती जेव्हा आम्हाला मिळत आहेत. धन्यवाद दीपक भाऊ. 2 मिनिटं घेतोय. त्या दरम्यान आपल्या भगिनी इथे उपस्थित झालेल्या आहेत. तारापूर गावच्या महिला मंडळ अध्यक्षा सौ नीता मोरे मॅडम, मला वाटते माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा त्या होत्या तारापूर ग्रामपंचायतच्या. त्याचबरोबर भारती जाधव ज्या वरोर शाळेत प्रमुख शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यासाठी मी भरत वनमाळे यांना विनंती करतोय. त्याचबरोबर नितीन जाधव उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिकेत मोहिते यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. जाधव परिवाराकडून ते आज आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांचं इथे स्वागत करतोय. धन्यवाद दीपक भाऊ. काय गोलंदाजी बघायला मिळते हो. इथं 8वी 9वी 10वी असताना सुंदर क्रिकेट खेळलेत. आणि काय नाव होतं गोलंदाजाचं? जगदीश भाऊंचं खरोखरच अनेक मैदानं त्यांनी त्या काळात गाजवलेत. तेव्हा बक्षिसं असायची फक्त 201, 501. आणि खरं अर्थ त्या काळात एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या गावासाठी खेळताना अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. बघा अजून देखील तीच लाईन लेंथ. बघा डायरेक्ट 365 दिवसातून आज 365 दिवशी खेळायला निघाले. आणि ऑफसाईड ऑफस्टम्पशी गोलंदाजी, कारण त्यावेळेस आहे ना ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त गोलंदाजी करावी लागायची. 16 षटकाची मॅच, 20 षटकाची मॅच, इनिंगच्या मॅच, असा खेळ पूर्वीच्या काळातला तुम्हाला बघायला मिळायचा. आणि त्याच धाटणीचा त्याच तालिमीतला हा गोलंदाज परफेक्ट लाईन लेंथ अचूक टप्पर मारा करताना आपण बघत आहात. बघा पुन्हा तोच टप्पा हे शिकायला पाहिजे यंगस्टर. हे बघा पप्पा किती सुंदर खेळतात, मामा किती सुंदर खेळतात, काका किती सुंदर खेळतात हे बघायला पाहिजे. परफेक्ट लाईन लेंथ. आज 365 दिवसांनी राजू दादा काय गाळ चेंडू पकडला बघा. अजून आमचे डहाणूचे मॅजिकल गोलंदाज येण्याचे बाकी आहेत, जे आमच्या कार्यकारी मंडळ सातत्यपूर्ण RPL पार पाडण्यासाठी खूप मोठी झटपट करत असतात.
तिसरा चेंडू देखील ऑफ साईड ऑफ स्टंप बघायला मिळाला. अक्रॉस पद्धतीने केलेला चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. बघा कशा पद्धतीने वागतात या वयात देखील. आता हल्लीची मुलं बघितले, कोणाला क्रॅम्प येतो, कोणाची कंबर दुखते, पण इथे बघा हे पूर्वीचे जुने जाणते खेळ तुम्हाला बघायला मिळतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशी सुखसुविधा नव्हती हो. तुम्हाला स्प्रे देखील मिळायचं नाही. कुठेतरी एखाद्या वाड्यातला काहीतरी पाला आणायचा, पडलाय कुठेतरी सोडायचं, जर बरं झालं सांगायचं आणि मग तो माणूस ताजातवार व्हायचा. हे असे जुने जाणते अनेक अनमोल रत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. पुन्हा अगदी चांगली गोलंदाजी, वॉट ॲक्युरेसी, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडू खोलवर टप्प्यात टाकताना जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर चांगली गोलंदाजी देखील करताना हे जगदीश तुम्हाला बघायला मिळत आहेत. काय सुंदर गोलंदाजी टाकली. 2 षटकात फक्त धावा झाल्यात त्या 16. 12 चेंडू 25 धावा. बघा किती मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. हां, अजून एक आमची गोष्ट झाली. आपण मीरा भाईंदरमध्ये गेलात की अरे आपके गाव के दीपक खांबी साहेब आहे, तेव्हा आपले टाट मनाने वागतात. सुंदर घावला हे म्हणजे उच्च शिक्षित तुम्ही झाल्यात ना की सर्व तुम्हाला कामं बघायला मिळतात. तिथे मग वेळ लागले वही हमारे यतीन जाधव साहेब आहे, अशा पैसे बघायला मिळतात. त्याला बोला. धन्यवाद दीपक भाऊ. त्या दरम्यान उमरोळी गावचे गाव मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री प्रभाकर जाधव तसेच महिला मंडळ अध्यक्षा योगिता वनमाळी यांनी मंचावर येऊन 16 झाले, 16. अशी मी त्यांना विनंती करतो. प्रभाकर जाधव उमरोळी गावचे गाव मंडळाचे अध्यक्ष तसेच उमरोळी गाव मंडळाच्या महिला मंडळ अध्यक्षा सौ योगिता वनमाळी यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच बावडा गावच्या महिला मंडळ अध्यक्षा जयश्री चापके यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. दीपक भाऊ. हो, सचिन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. संतोष बघा कशा पद्धतीने फेमस का हो. डहाणूमध्ये जाताना डहाणूचे खेळाडू एवढे का जास्त पळतात. मी म्हणतो राजधानी ना तिथेच थांबते म्हणून तुम्हाला पळताना बघायला मिळतात. काय संतोष भाऊ कॅप्टनशिप करतायत. घरामध्ये वहिनीला शांत ठेवतात. वहिनी आल्या की तुमच्याकडे दादा मी निघू का असं विचारतात. काय जोडा तुमचा 2 हंसो का जोडा कसा बघावा ना हे तुमच्याकडनं बघायला. काल माझ्या माय भगिनीने का स्वागत गीत गायलं, त्यांचं मनापासून कौतुक. ओ सचिनाच्या चेंडू ऑफ्टनच्या बाहेर जातोय. एक धाव तो धावून काढलाय. 41-22च्या रूपात आमचे पंच घोषित करतात. फलका धावसंख्या लागलाय ती 19. 41 धावाचं टार्गेट आहे. 30 षटक मार्गत आहे. 19 धाव फलकावर लागल्यात. आणि यानंतर बाकी एक मोठी बिग ब्लास्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला उमरोळी आणि एका साईडला वरुड. दोन्ही संघाचे मोठे सपोर्टर्स तुम्हाला बघायला मिळतात. कालच्या दिवसात ही उमरोळीच्या एका फलंदाजाकडनं आम्हाला अर्धशतक बघायला मिळालं. पहिलं अर्धशतक निशांत नावाचं ते वादळी खेळी बघायला मिळाली. कुणाल ह्याच्याकडे देखील अर्धशतक बघायला मिळालं. ओ पूल करायचा होता चेंडू, पेंडू पडल्यानंतर थोडा गतीने निघून जातोय. हे सगळे जुने जाणते खेळाडू, त्यांच्याकडे प्रॉपर फटके आहेत. एक देखील खेळाडू प्रॅक्टिस करत नाही, पण हौशीला मौज नाही असं म्हणतात ना. पण आज बाकी खेळतात, उद्या सकाळी उठतात तेव्हा मग वहिनी म्हणतात आम्ही खेळायला सांगितले का पप्पा, आज कंबर दुखवत आहेत. अशा वाक्य देखील त्यांना ऐकायला मिळायला मिळतात. कहाणी घर घर की. ओ मोठा फटका खेळायचा होता. लेग स्टंपचा बाहेरचा चेंडू पडल्यानंतर लेग आणि मिडल स्टंपवर चेंडू. तुम्ही शप्पल झाला ऑफ स्टंपला. चेंडू तुमच्या लेग आणि मिडल स्टंपवर निघून गेला दादा. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. रॉयल लेजंड जबरदस्त गोलंदाजी. बॅकफुटला गेलाय चेंडू. गुंडप्पा विश्वकडे राजेश जाधव यांच्याकडे जातोय का. ओके, या तिकडे सुंदर क्षेत्रक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. काय प्रॉपर फिल्डिंग करताना बघायला मिळतात. अनेक युवकांनी ज्यांनी असतील ना आमच्या 8, 10, 12, 14 वर्ष त्यांनी ह्या दादांचं खेळ बघायला पाहिजे. कशा पद्धतीने हे जुने जाणते क्रिकेटचे तारे सितारे आज बाकी 45+ वरचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. सचिन राऊंड विकेट मारा करतायत. धावा काढाव्या लागतील कारण तुम्हाला 41 धावा काढायच्या आहेत. सुंदर चेंडू टटवलाय. बघूया सिमगा आलाय संतोष जाधवांच्या हाताशी, पण संतोष जाधव हातात नाही, हातात रंग घेऊन उधळताना बघायला मिळतोय. आणि थ्रो करेपर्यंत 2 धावा पुनश्च बहाल होत आहेत. आणि या 2 धावांनी सुद्धा विचार केला तर फलका धावसंख्या लागते ती. हॅलो. त्या दरम्यान युक्ता यतीन जाधव ह्या आपल्याकडे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. 6-18. त्यांचं स्वागत करण्यासाठी भरत वनमाळी यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या यतीन जाधव यतीन भाऊंच्या सौभाग्यवती युक्ता जाधव येथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना सन्मानित करण्याचा विनंती करतोय भरत वनमाळी यांना. त्या दरम्यान बावडा गावच्या महिला मंडळ अध्यक्षा जयश्री चापके यांनी मंचावर उपस्थित राहावे. मी त्यांना विनंती करतोय येथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच उमरोळी गावच्या महिला मंडळ अध्यक्षा योगिता वनमाळी यांनी सुद्धा मंचावर यावे.
अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. चला 6 चेंडू 18 धावा बघायला मिळतात, अतिशय मोठी. संतोष दादा कोण आहे बॉलर? अनिकेत मोहिते. अनिकेत राजेंद्र- मोहिते योगिता वहिनींचं स्वागत करतील. मी त्यांना विनंती करतोय, त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. 6-18 धन्यवाद दीपक भाऊ. यशस्वी स्वागत केलं तर 6-18 धावा वगैरे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा गोलंदाज म्हणून बघायला मिळते. साहेबांचं नाव घेतलं की अनेक लाकूड थोडे घाबरतात डोंगरामध्ये जाण्यासाठी, असा दरारा तशात पैकी गोलंदाजी करायला बघता एज घेऊन जाते थोड्या मॅचच्या रिझनला. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. वय वर्ष 66-65 कोण रिटायर झालेत, काही काहींचे आता 50 पार केलाय, पण जबरदस्त बाकी इथे क्लास बघत असताना संत रोहिदास समाजाचे हे रोहिदास RPL प्रीमियर लीग इथे सर्व अनुभवी खेळाडू प्रत्येकाने आपल्या गावासाठी. पूर्वीच्या काळाच्या लीग मॅचेस नसायच्या, पूर्वी गावागावाच्या मॅचेस, त्या काळात सर्व हे खेळाडू राजे सितारे तुम्हाला बघायला मिळतात. चांगला ड्राईव्ह केला आहे संतोष भाऊ, पेंडूच्या पाठीमागे जातात, पण पूर्व अभ्यास त्याला खूप आहे. टप्पा पडल्यानंतर पकडूया आणि हळूच चेंडू उडवूया आणि अशा पण धावबाद होतोय का बघूया. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, जबरदस्त. स्वतः कर्णधार पद निभावलं आहे. आयोजनामध्ये मुख्य भूमिका पार पडत असताना आपण अनेक वर्ष संतोष भाऊने बघितलेत. आणि आता आमचे बावड्या गावचे सुपुत्र, ज्याने आमच्या कॉलनीपड्यातल्या मैदानावर, जिथे आमच्या देदाळशाहीच्या समोर मैदान आहे, तिथे असंख्य मॅचेस खेळायच्या. तेव्हा कसं होतं माहिती आहे का, 5:30ची गाडी गेली की मॅच ड्रॉ. मग अशा वेळेस आम्ही डिक्लेअर घेऊन खेळणारे खेळाडू पाठवायचे. आणि एकदा काही बस गेली मग ती 5:30ची कधी कधी लेट व्हायची, 6ला पडायची, पण तिथपर्यंत मॅच ड्रॉ व्हायची नाही. अशा पद्धतीत पूर्वीचं काळ बघायला मिळायचं. नाही तर कधी कधी माडाच्या झाडाची सावली विकेटवर आली का मॅच संपवायची. अशा अनेक दंतकालीन विचारवहीच्या त्या गोष्टी आहेत आणि आमचे बघायला मिळतात. खांबीत घरातले एक नामवंत क्रिकेटवर तुम्हाला बघायला मिळतात. ओहो, काय ॲक्युरेसी बघायला मिळते. डोंगराच्या दरावरती जायचं, वृक्षतोडा धबधबा निर्माण करायचा, अशा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणून हे काम करतात. प्रत्येकानं गर्व असायला पाहिजे. असे मी म्हटलं ना, बँकेमध्ये जा, पोस्टात जा, पोलीस खात्यात जा, रेव्हन्यू डिपार्टमेंटला जा, जिथे जिथे जाईल ना तिथे तुमच्या समाजाचा डंका बघायला मिळतो शासकीय कर्मचारी म्हणून. आणि तमाम आम्हा सर्व अभिमान असतो की तिथे आमची अडलेली कामं देखील, एक आपला आपुलकीचा माणूस म्हणून ते कामं देखील होते लेट, पण त्यांच्यामध्ये लवकर होत आहेत. असे असंख्य अधिकारी आम्हाला बघायला मिळालेत. आणि खरोखर आमचे गुरुवर्य पहिले कोण होते, मी सुरुवातीला म्हटलं की आमच्या बावड्या गावातले बावडेकर गुरुजी हे माझे पहिले गुरुवर्य. देदाळे जिल्हा परिषद शाळा जी होती तिथे आम्हाला 1ली ते 4थीमध्ये शिकवायला होते. पुन्हा चेंडू पकडला आहे, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. म्हणून तर म्हणतात ना, कशा पद्धतीने थांबवायचं, वृक्षारोपण करायचं आणि डोंगरावर झाडं हिरवं लावायची, त्या डिपार्टमेंट म्हणजे आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला बघायला मिळतो. राजेंद्र जाधव काय गोलंदाजी करतायत तुम्ही, जबरदस्त. आणि खरोखर 41 धावा करताना गोल्डन लिजेंडचा संघ कोलमंटाना बघायला मिळतोय. अजून एक अनुभवी फलंदाज याने यस कॅप्टन आहेत ना, हो संतोजी, तुम्ही गोल्डन आहात ना. यस, म्हणजे गोल्डन विजय पथावर गेलाय. रॉयल लिजेंडला 41 धावा करता नारोम केलाय. जबरदस्त बॅटिंग तुम्ही बघितलीत. सुरुवातीच्या काळात जगदीश साहेबांनी खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग करताना आपण बघितलं. अष्टपैलू खेळ त्यांच्याकडनं पाहिला. आणि यानंतर बाकी एक मोठी मॅच, एका साईडला वरोर आणि एका साईडला उमरोळी बघायला मिळते. बघू झेर होते का पाहायचं आहे. वय वर्ष उलाडले आहेत पण तिथपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आहे. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला निघून एक धाव बघायला मिळाली. एका धावानेशी फलकावर धावसंख्या लागली ती